नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अमेरिकेतील एका वेडपट किंवा मूर्ख माणसाच्या निर्णयांमुळे सर्व जगात उलथापालथ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका बिनडोक प्राण्यामुळे केवळ भारतच नाही तर सर्व जग आणि जगातील सर्वजण चिंतातूर झालेले आहे. परवा या माणसाने भारतावरील कर रक्कम 25% वरून 50% वर नेलेली आहे. इतका बिनडोक माणसाला या जगात कितीही शोधले तरी कुठेही सापडणार नाही. या आधीही सापडला नसता, यापुढेही सापडणार नाही. ज्याला थोडेसे शास्त्र आणि अर्थशास्त्र कळते तो माणूस कधीच अशा मनमानी आणि तुघलकी घोषणा करत नाही. अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या सर्वोच्चपदी बसलेला राष्ट्राध्यक्ष म्हणजेच हा थेरडा गल्लीतल्या गावगुंडासारखा चाळे करीत आहे. यामुळेच आता भारतावर निश्चितच दोस्त म्हणून सध्या या ट्रम्पाने आणि दोस्तीचे पाणी आपल्या लहरी पंपाने उपसून नको त्या ठिकाणी डंप केले आहे. आपल्या भारतामध्ये तुघलक नावाचा एक बादशाह आला होता. त्यानेही काही वेडेपणाचे चाळे केले होते, हे मान्य आहे. पण असे 100 तुघलक मारून गोळा केले आणि त्यातून ठेचून जर अर्क काढला तर एक ट्रम्प तयार होतो, हे भाकीत तुम्ही नोंदवून ठेवा. या वेड्याला म्हणे नोबेल हवे आहे. याच्यासाठी नोबेल पारितोषिक देणाऱ्यांनी वेडेपणासाठीचे एक नोबेल पारितोषिक ठेवावे आणि त्याचा पहिला मान अजिबात अक्कल नसलेल्या या वेडपट ट्रम्पाला द्यावा. आम्ही परवाच याच्यावर लिहिले होते तेव्हा याचा वेडेपणा 25% होता. आता तो 50% झाला आहे. त्यामध्ये जन्मजात 50% वेडेपणाची बेरीज केली म्हणजे तो ट्रम्पच असू शकेल. असे म्हणतात की शहाण्यांसाठी शब्दाचा मार असतो, वेड्यांना कशाला मारायचे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.